एके दिवशी महाराजांचा राज्याभिषेक 2 महिन्यावरती आला होता, जानेवारीचा महिना. आणि एके दिवशी प्रतापराव गुजर एके ठिकाणी बसले होते. तर एक सरदार पळतला, हुजूर ओ हुजूर. त्या सरदार हा त्या बेलोल खानाकडे काम करायचा, पण काम कोणाचं? शिवाजी राजाचं करायचा. त्या सरदाराचं नाव भरजी नाईक. नाईक म्हणतात, राव तो बेलोल स्वराज्यावरती आक्रमण करायला निघालाय. 2.5 लाखाची फौज, राजांचा राज्याभिषेक जवळ आलाय, राव काहीतरी करा. आणि प्रतापरावांनी हे ऐकलं. प्रतापरावांनी आपला घोडा काढला आणि प्रतापरावांनी आपलं सैन्य थेट त्या बेलोल खानाच्या छावणीवरती घातलं. आणि खुले आम कट्टल, हार ब्रावो. पण प्रतापरावांच्या समशेरी समोर बेलोल खानाचं बळ तोकडं पडलं आणि बेलोल खान गिरफ्तार झाला. बेलोल खानानं प्रतापरावांचं पाय पकडलं, म्हणतो, राव एक बार माफी द्यावी. ओ राव एक बार माफी द्यावी. उभ्या आयुष्यात तुमच्या स्वराज्याकडे कधी बघणार नाही. माझ्या बायका पोरांना बघून फक्त एकदा जिवंत सोडा. मराठी माणसं प्रेमानं बोलल्यावरती अंगावरती कापडे काढून देणारे आमची जातो. या प्रतापरावांनी बेलोल खानाला जिवंत सोडला. ही खबर महाराजांना कळाली आणि महाराजांनी राज्याभिषेक सोहळ्याच्या 4 दिवस अगोदर प्रतापरावांना एक पत्र पाठवलं. आणि प्रतापरावांना म्हणतात, राव हो प्रतापराव, तुम्ही कसली सेनापतीगिरी केली? तुम्ही सेनापतीगिरी नाही, तुम्ही तर ही शिपाईगिरी केली. राव बेलोल खानाचं मस्तक छाटल्याशिवाय मला तुम्ही तोंड दाखवायचं नाही.